नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा बऱ्याच दिवसानंतर तुमचं मॅग्नम वॉटर पार्क रिसॉर्टमध्ये स्वागत आहे. तर चला करूया सुरुवात. सुरुवात म्हणजे कशाची तुम्हाला तर माहीतच असेल, की मी या रिसॉर्टमध्ये काम करतोय. हां, मग आता तुम्हाला थोडा वेळ रिसॉर्टचा परिसर दाखवतो, नंतर जाऊया पुढे. ठीक आहे? चला मग आता जाऊ मेन मुद्द्याकडे. हे बघा मित्रांनो, माझे मित्र आलेत घसरगुंडीवरनं 4 जण आणि तू पण पलटी होते. ट्यूब फक्त दोघां जणांसाठीच असते आणि हे आलेत येडे 4 जण बसून आणि ट्यूब बोलासारखी उडून एका पोरीला लागते बिचारी. आणि हा कोण उभा आहे? अरे हा तर मीच आहे. तर मित्रांनो ही लाईन आहे बघू शकता तुम्ही ज्यांना ज्यांना घसरगुंडीवर जायचे असेल त्यांना अशा प्रकारे रांगेत उभे राहावे लागते. जर मित्रांनो तुम्ही पण या रिसॉर्टमध्ये आले तर तुम्हाला पण ह्याच प्रकारे रांगेत उभं राहावं लागेल तेव्हा तुम्हाला घसरगुंडीवर जायला भेटणार. आणि मित्रांनो जो कोणी मध्ये येतो त्याला आम्ही फुगा देतच नाही कारण सगळ्यांना सारखीच मजा करता आली पाहिजे म्हणून मित्रांनो ही रांग आम्ही लावतो. आणि मित्रांनो हे घसरगुंडीची वेळ किती असते ती तुम्हाला मी सांगतो. 11:15 ते 12:50 पर्यंत आणि नंतर 3 ते 3:50 पर्यंत चालू असते. ठीक आहे. हां, तर मित्रांनो आता तुम्ही तर कंटाळला असेल लाईन बघून आणि मला पण बघून. चला आता तुम्हाला दाखवतो घसरगुंडीची मज्जा. हे बघा मित्रांनो घसरगुंडीची मजा एक-एक करून एकापाठोपाठ येतात कसे. असे तुम्ही पण एखाद्या दिवशी हां, नक्की. आणि असे एक-एक करून पाठोपाठ 3-4 टूप एकदाच येतात. बघू शकता तुम्ही. बघितलं का? हां, बघायलाच पाहिजे. हे बघा आणि हे शेवटचा फुगा बघून घ्या. आणि नंतर हे बघा काकू कशी खेचत-खेचत फुगा घेऊन जाते. तुम्ही नका असं खेचत-खेचत घेऊन जाऊ, नाहीतर फाटते. खांद्यावर उचलून घेऊन जायचं. ठीक आहे? आणि हा आपला छोटा डोन रांग लावायला उभा राहिलाय. शिटी वाजवतो कसा. छोटा पॅकेट बडा धमाका असं आहे ह्याचं. आणि नंतर हे बघा आपले डान्सर गाणं वाजत नाही तरी पण डान्स करायला लागलेत. गाणं वाजतंय पण मीच गाणं त्याच्यावर दिले नाही. चला मग आता येऊ वेव्ह पूलकडे. वेव्ह पूल बघू शकता तुम्ही कशा लाटा येतात समुद्रासारख्या. हा समुद्रच आहे पण छोटावाला समुद्र आहे. मित्रांनो खरं सांगू तर या छोट्या समुद्रात एवढी मज्जा येते पोहायला की काय सांगू. मित्रांनो याला मी समुद्र का म्हणतो कारण समुद्रात जशा लाटा येतात तशाच ह्याच्यात पण येतात ना त्याच्यामुळे मी हे बोलतोय. नाहीतर तुम्हाला गैरसमज होईल. ही जी लाट येते बघा इथं कोणाची हिंमत पण होत नाही जायला एवढे मोठे लाट येते. तर मित्रांनो तुम्हाला असं खोल पाण्यात पोहायला आवडत असेल तर तुम्ही नक्की या मॅग्नम रिसॉर्टमध्ये. जर तुम्ही आले तर आम्ही तुमच्या मनापासून आभार व्यक्त करणार. तर मित्रांनो कधी येता तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. मी कधीपासून मित्र मित्र करतोय कारण माझ्याकडे अशी कोणी मुलगीच नाही जी माझी मैत्रीण असेल तेव्हा मी मित्र मित्र करतोय. तर कोणी इच्छुक असेल तर माझी मैत्रीण बनू शकते. मला काही हरकत नाही. आणि हां हे कधी शक्य होणार जेव्हा तुम्ही रिसॉर्टला आले तेव्हाच शक्य होईल. ठीक आहे. आणि हा आहे माझा मित्र याचे नाव आहे अनिकेत. आता समुद्र झालाय शांत, आता लाटा होतील बंद. मित्रांनो हे बघा आता चालले आपले पाहुणे घरी. बसमध्ये बसून चाललेत आपले पाहुणे. चला मित्रांनो आता यांना करूया टाटा. जर तुम्हाला रिसॉर्टमध्ये मज्जा आली असेल तर पुन्हा या. तर मित्रांनो आजच्या दिवसासाठी बस एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला? मित्रांनो माझ्याकडनं जेवढं होणार होतं तेवढं तुमचे मी मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला. चला मग लय झाली माझी बकबक. येतो परत. पुन्हा भेटू. टाटा. जय महाराष्ट्र.